12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। प्रशासनानं ही दर्शनासाठी अचूक व्यवस्था केलेली आहे। त्याचाच वेरूळपासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। श्रावण महिन्याला आता सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे। आपण वेरूळ इथं 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर या मंदिरात आहोत। आपण बघतोय भाविकांची मोठ्या संख्येने इथं गर्दी आहे। आज तांदळाची मूठ आहे, पहिला श्रावण सोमवार आहे, त्यामुळं पण महादेवाला बेलपत्र वाहण्यासाठी, तांदूळ वाहण्यासाठी अशा पद्धतीनं भाविकांनी गर्दी केलेली आहे। घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात रात्री 12 पासून हे दर्शन सुरू आहे आणि आज संपूर्ण दिवस मंदिर उघडं राहणार आहे। प्रत्येक जण येत आहे, महादेवाला अभिषेक घालतंय, महादेवाला बेलपत्र वाहत आहे आणि त्यातून मनोभावे प्रार्थना करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 12वं ज्योतिर्लिंग असल्यामुळे एरवी इथं गर्दी असते, मोठ्या संख्येनं भाविक इथं येतात। अशी एक म्हटलं जातं की 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यावर संपूर्ण म्हणजे जितके 12 ज्योतिर्लिंग आहेत सगळ्यांच्या दर्शनाचं पुण्य मिळतं आणि त्यासाठीच इथं भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी असते। बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे वेरूळपासून इथपर्यंतचा संपूर्ण रस्ता प्रशासनानं बंद केलेला आहे आणि भाविकांना योग्य पद्धतीनं दर्शन व्हावं यासाठी प्रशासनानंही पूर्ण काळजी घेतली आहे। मोठा पोलीस फौजफाटा इथं तैनात आहे। भाविकांना भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची संपूर्ण काळजी प्रशासन घेताना दिसते। श्रावणाचा आज पहिला सोमवार, त्यामुळं झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी आम्ही थेट घृष्णेश्वरमधून म्हणजे 12व्या ज्योतिर्लिंगांमधून महादेवाचं हे खास दर्शन घडवत आहोत। आपण झी24 तासच्या माध्यमातून या दर्शनाचा लाभ घ्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।